शासनाने मंजूर केलेली 5 ब्रास रेती देण्यात यावी याकरिता धरणे आंदोलन. पूर्णा तहसील कार्यालय येथे पूर्णा शहर व तालुक्यातील सर्व घरकुलधारकांना शासनाने मंजूर केलेली मोफत 5 ब्रास रेती देण्यात यावी याकरिता वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक सुनील मगरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. सुनील मगरे हे सतत गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या हक्कासाठी लढा देत राहतात. या धरणे आंदोलनाला चेतानंद वाघमारे लोकजनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष परभणी यांनी स्वतः व पार्टीतर्फे पाठिंबा जाहीर केला. गोरगरिबांना जी घरकुलासाठी 5 ब्रास रेती देण्यात आली ती त्यांना मिळावी. स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील धरणे आंदोलन परभणी जिल्हा कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येईल व लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा राहील असे लोकजनशक्ती जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केले. घरकुलधारकांना 5 ब्रास रेती मोफत देण्यात यावी या मागणीसाठी सातत्याने आंदोलने केले जात आहेत. या निवेदनावर सुनील मगरे माजी वंचित जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक योगेंद्र गायकवाड, भीमराव येंगडे, सुनील जोंधळे, अनंता पाईकराव, चंद्रकांत कांबळे, चेतानंद वाघमारे लोकजनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष, धारबा धुमाळे, प्रकाश उबाळे, श्यामसुंदर काळे, मोहम्मद नवीद, मोहम्मद फारूक, सुभाष पांडवीर, अनिल सोनुले, शब्बीर पठाण, अमोल पटेकर, बापूराव जाधव आदींच्या सह्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घरकुलधारकांना मोफत रेती मिळावी या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत. आज हे धरणे आंदोलन पूर्णा शहरातील व तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास शासनाने मंजूर केलेली रेती देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. या ठिकाणी ह्या मागणीसाठी आंदोलन करण्याची तशी तर आम्हाला गरजच पडायला नाही पाहिजे होती. प्रशासन इतकं सुस्त झालेलं आहे. महसूल विभागाला एवढी रेती चोरी होती त्याची कल्पना सुद्धा भेटत नाही. पण शासनानं गोरगरिबांची घरं झाले पाहिजे याच्यासाठी रेती मोफत देऊ केली, पण अंमलबजावणी करायला हे प्रशासन सुस्त आहे. म्हणून त्या सुस्त प्रशासनाला जागा करण्यासाठी हे आंदोलन करावं लागत आहे. मी आपल्या माध्यमाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की ह्या सुस्त प्रशासनाच्या तहसीलदाराला आणि नायब तहसीलदाराला आपण जाब विचारला पाहिजे की शासनाने मंजूर केलेली रेती जर लाभार्थ्यांना मिळत नसेल तर मग त्या योजनेचा काहीच अर्थ उरत नाही. शासन योजना निर्माण करतं पण ह्या शासनाच्या योजनाची अंमलबजावणी हे महसूल प्रशासन करत नाही. मी या माध्यमातून महसूल प्रशासनाला विनंती करतो, येत्या 8 ते 15 दिवसात जर तुम्ही लाभार्थ्यांना रेती मोफत दिली नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल लाभार्थ्यांचे आंदोलन होईल आणि त्यांना तुम्हीच जबाबदार राहाल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदारांना सूचना कराव्यात की लाभार्थ्यांना मोफत रेती दिली पाहिजे. हे जे घरकुलाचे लाभार्थी आहेत, जी रक्कम दिली जाते शासनाकडून ती पुरेशी घरकुल बनवण्यासाठी पुरेशी नाही, हे राज्य शासनाच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं 5 ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने केलेला आहे आणि तशी घोषणा सुद्धा महसूल मंत्री बावनकुळे यांनी केलेली आहे. म्हणून मी वारंवार महसूल प्रशासन तहसील कार्यालय पूर्णाला विनंती करतो की जे पूर्णा शहर व तालुक्यातील घरकुलधारक आहेत त्या सर्व घरकुलधारकांना येत्या 15 दिवसाच्या आत 5 ब्रास रेती मोफत देऊन आपण आम्हाला सहकार्य करावं आणि याच्यानंतर जे आंदोलनं होतील त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तहसीलदार भोतीकर आणि नायब तहसीलदार थारकर हेच जबाबदार राहतील. सामाजिक कार्यकर्ते सुनील मगरे हे एक गोरगरिबाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन इथं धरणे आंदोलनात बसलेले आहे. जे त्यांची जी मागणी आहे घरकुलधारकाला 5 ब्रास रेती मोफत दिली पाहिजे आणि ही मागणी रास्त आहे आणि यात काही म्हणजे चुकीचं काही नाही. शासनानं सुद्धा याला मंजुरी दिलेली आहे. फक्त स्थानिक प्रशासन याच्याकडे कानाडोळा करत आहे. तर स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की ही मागणी लवकरात लवकर मान्य करून जे घरकुलधारक आहे
यांना त्वरित 5 ब्रास रेती वाळू उपलब्ध करून द्यावी. आणि या उपोषणास मी चैतन्य वाघमारे लोक जनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष परभणी यांना मी जाहीरपणे पाठिंबा जाहीर करतो. आणि जर या धरणे आंदोलनात जर त्यांना यश आलं नाही तर पुढं ते जे कलेक्टर ऑफिसला बी जर आंदोलन करण्याचा जो तो विचार करत आहे तर ते आंदोलन सुद्धा आमचा पूर्णपणे पक्षाचा पाठिंबा राहील असं मी जाहीर करतो.